हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 6 ओवी 61. तेथपर्यंत केवळ उरुस यात्रा भरत असे बहुवस, त्यातून हा जन्मोत्सव सुरस. आला उद्यास ते साली, एकदा भीष्म स्वस्थ चित्त वाडिया माझी असता स्थित. काका पूजा समारंभ समेत जावयामश्चिदित उद्युक्त. अंतरी साई दर्शन काज वरी उरुसाची ही मौज. काका आधीच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ. पाहुनिया समय उचित भीष्म तेव्हा काकास पुसत. सद्वृत्ती एक मनी स्फुरत, द्याल का मदत मज लागी. येथे वर्षास भरतो उरुस, राम जन्माचा हा दिवस. तरी जन्मोत्सव संपादयास आहे अनायासी संधी. काकास आवडला तो विचार, घ्या म्हणाले बाबांचा होकार. आहेत यांच्या आज्ञेवर कार्याशी उशीर नाही मग. परी उत्सवा लागे कीर्तन, उभा राहिला तोही प्रश्न. खेडे गावी हरिदास कोठून, ही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती मी कीर्तनकार, तुम्ही धरा पेटीचा स्वर. राधाकृष्णा बाई तयार, सुंटवडा वेळेवर करतील. चला की मग बाबाकडे, विलंब हे शुभ कार्यासाकडे. शुभासी जय शीघ्रत्व जोडे, साधे रोकडे ते कार्य. चला आपण पुसावयास, आज्ञा कीर्तन करावयास. ऐसे म्हणताच मश्चिदीस, दोघे ते समयास पातले. काका आरंभ करिता पूजे ते, बाबाच झाले प्रश्न पुसते. काय वाड्यात चालले होते, सुचेना ते काकाना. तात्काळ बाबा भीष्माप्रती तोच प्रश्न अन्य रीती. काबुवा काय म्हणती, म्हणून पुसती तया ते. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियेला. विचार बाबांचे मनास रुचला, निश्चय केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातसमयाला, पाहुणी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले, भीष्म उठले. काका पेटीवर येऊन बैसले, बोलावू पाठविले तयाना. बाबा बोलविता तुम्हास, ऐकता काकांच्या पोटी धस्स. काय झाले न कळे मनास, कथेचा विरस ना हो. ऐकोनी बाबांचे निमंत्रण, काकाची तेथेची झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत पायऱ्या चढती. मंद पाऊले पडती, चिंतावरती बहु काका. बाबा तयास करीती विचारणा, कशाच येथे बांधिला पाळणा. कथा तात्पर्य आणि योजना,
ऐकूनी मना मना आनंदले. मग तेथे जवळ निंबर, तेथून घेऊन एक हार. घातला काकांच्या कंठी सुंदर, भीष्माकरिता दिला दुजा. पाळण्याचा प्रश्न परिसता, उपजली होती मोठी चिंता. परिगळा तो हार पडता, सर्वास निश्चिंतता झाली. आधीच भीष्म बहुश्रुत, विविध कथा पारंगत. कीर्तन झाले रस भरीत, आनंद अपरिमित श्रुतिया. बाबा इते प्रसन्न वदन, तैसे दिधले अनुमोदन. तैसेची उत्सव केला करवून, कीर्तन भजन समवेत. राम जन्माची या अवसरी, गुलाल बाबांच्या नेत्राभितरी. जाऊन प्रगटले बाबा नरहरी, कौसल्य मंदिरी श्रीराम. गुलालाचे केवळ मीश, राम जन्माचा तो आवेश. होईल अहम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. एकाएकी आला कोप, प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिव्या शाप, वर्षाव अमुप झाला. पाळण्याचे होतील तुकडे, राधा कृष्णा मनी गडबडे. राहील कैसा धड हे साकडे, येऊन पडे तीज लागे. सोडा लवकर सोडा, पाठीशी लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा, पाळणा सोडावया ते. तव तो बाबा अति कावले, काकाची या अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिले, वृत्तीवर आले बाबाही. पुढे दुपारी आज्ञा पुसता, बाबा काय वदले आश्चर्यता. केव्हाच कैसा पाळणा सोडिता, आहे आवश्यकता अजून. ही आवश्यकता तरी कसली, अन्यथा नव्हे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली, सांगता न झाली उत्सवाची. येथवरी उत्सव झाला दुसरा दिन, जो नाही उगवला नाही झाला तो गोपाळ काला. उत्सव सरला न म्हणावे, येणे प्रमाणे दुसरे दिनी. गोपाळ काला कीर्तन होऊनी. मग पाळणा मग सोडाया लागुनी. आज्ञा बाबांनी दिली. पुढील वर्षी भीष्म नव्हते, बाळा बुवा सातर कराते. कीर्तनार्थ आणविणे होते, जाणे कवठ्याते तयाना. म्हणून बाळा बुवा भजनी, प्रसिद्ध वाचिन तुका म्हणूनी. घेऊन आले काका महाजनी, उत्सव त्या हातून करविला. हेही जरे मिळाले नसते, काकाच कीर्तनार्थ उभे राहते. दासगानुकृत आख्यान त्याते, पाठची होते नवमीचे. तिसरे वर्षी सातारकर, बाळाबुवांचे शिर्डीवर. आगमन झाले वेळेवर, कैसे सादर परिसाते. ऐकून साई बाबांची कीर्ती, दर्शन काम
उदबला चित्ती बरी मार्गात पाहिजे संगती लाभेल केवती ही इच्छा बाळा बुवा स्वये हरिदास साताऱ्याकडे मूळ रहिवास मुंबापुरी परेळास होता निवासी समयी बिराड सिद्ध कवठे म्हणून सातारा जिल्ह्यात देवस्थान तेथे रामनवमीचे कीर्तन वर्षासन सन बुवास आषाढीची ही एकादशी रामनवमी चैत्र मासी या 2 वार्षिक उत्सवासी बुवासी संबंध बादशाही सनद पाहता बडे बाबांचे खर्चा करिता रुपये 24 शता मूळ व्यवस्था संस्थानी असे या 2 उत्सवालागी रुपये 63 बुवांची बिदागी परी ते वर्षी कवठ्यास मर्गी पडले प्रसंगी ग्रामस्थ तेने रामनवमी राहिली बुवास तेथून पत्रे आली यावे आता पुढील साली ग्रामची खाली झालासे सारांश रामाची सेवा चुकली बिदागी ही जागी राहिली शिर्डीस जावया संधी फावली भेट घेतली दीक्षित बाबांचे परम भक्त शिर्डी गमनाचा जाव मनोगत पुरेल त्यानी अनिता मनात स्वार्थ परमार्थ साधेल वदती ते दीक्षिता लागोनी यंदा राहिले वर्षासन घ्यावे वाटे बाबांचे दर्शन तेथेची कीर्तन करावे भाऊसाहेब तेव्हा वदती बिदागी नाही निश्चिती देणे न देणे बाबांचे हाती लागेल संमती कीर्तनासी इतके संभाषण चालले असता काका महाजनी येऊन अवचिता शिर्डी प्रसाद उदी वाटिता शुभ शकुनता गमलिते तेच वेळी महाजनी आले होते शिर्डीहुनी क्षमकुशल वृत्त कळवूनी मग निज सदनी परतले असो पुढे बुवाप्रती दीक्षित तेव्हा परम प्रीती म्हणती विचारीन बाबांची संमती दिधल्या निश्चिती कळवीन पत्र येता शिर्डीस यावे वाट खर्ची लागीन भ्यावे तदर्थ न लगे आपणा झिजावे निशंक असावे मनात असो पुढे दीक्षित गेले बाबांनीही अनुमोदन दिधले बाळा बुवा शिर्डीस आले दर्शन घडले यथेष्ट साईबाबा ही सन्मुख सगळा रामनवमीचा उत्सव सोहळा बाळाबुवांच्या हस्ते घेतला करवूनी नवलाव प्रेमाने बाळाबुवा ही मनी तुष्टले चिंतिले कार्य पार पडले साई प्रसन्न चित्त झाले मनोरथ पुरले सर्वांचे संभव नाही यथास्थित शतोपरी 50 रुपय घ्यावया आज्ञा होत आनंद परमित बुवाना
पंचवार्षिक कवट्याची प्राप्ती एकाच उत्सवी बाबा देती बाळाबुवा कान आनंदती आभारी होती बाबांचे असो पुढे एके दिवशी दासगणू येता शिरडीसी देवविवीला प्रार्थुनी बाबासी उत्सव प्रतिवर्षी तयास तेतूने पुढे हा कालवरी होता हे जन्मोत्सव गजरी अनसंतर्पण अंकंठवरी महारा पोरी आनंद समाधीच्याही महाद्वारी मंगलवाद्यांची आगजरी साई नाम घोष अंबरी आनंद निर्भरी कोंदाटे जैसी यात्रा वा बुरुस तैसेची स्फुरले गोपाळ गुंडास की त्या जीर्ण मस्जिदीस रूप गोंडस आणावे मस्जिदीचाही जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्ते साचार भक्त गोपाळ गुंडांचा निर्धार पाषाण तयार करविले परी हा जीर्णोद्वार योग नव्हता वाटे गुंडाचा भाग या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मना जोग पुढारा वाटे बाबांच्या होती मनी करावे हे नानानी फरसबंदी मागाहुनी करावी काकानी तदनंतर तैसेची पुढे घडून आले आधी आज्ञा मागता थकले माळसापतीस मध्यस्थी घातले अनुमोदन दिले बाबाही असो जेव्हा मस्जिदीशी निशित एका झाली वर्षी तेथून मग दुसरे दिवशी बाबा गादीशी बैसले 11 साली सभा मंडप तोही प्रचंड खटाटोप केवढा तरी महाव्याप जहाला थरकाप सकळिका तेही कार्य येची रीती ऐशीच सकल परिस्थिती असता पूर्ण केले भक्ती एका रात्रीत सायासे रात्री प्रयासे खांब दाटावे सकाळी बाबांनी उपटू लागावे अवसर साधूनी पुन्हाची नावे ऐशेशी नावे सकळ की सर्वांनी घालावी कास करावा रात्रीचा दिवस पुरवावा मनाचा हव्यास अति सायास सोसोनी आधी येते उघडे अंगण होते इवलेसे पटांगण सभा मंडपा योग्य स्थान जहाले स्फुरण दीक्षिता लागेल तितका पैका लावून लोहाचे खांब कैच्या आणून बाबा चावडीसी गेलेसे पाहून काम हे साधून घेतले भक्तांनी रात्रीचा करावा दिवस खांबची नावे करुणी सायास चावडीतून परतण्याचा अवकाश लागावे उपटण्यास बाबांनी एकदा अत्यंत कोपायमान एका हाती तात्याची मान दुजयाने एका खांबास हलवून उपटून काढू पाहात हलवून केला ढिला त्यांचे माथ्याचा फेटा काढिला कांडे लावून पेटून दिला खड्ड्यात टाकीला त्वेषाने
तया समयीचे ते डोळे दिसत जैसे अनल गोळे सन्मुख पाहिल कोण त्या वेळे धैर्य गेले गेले सकळांचे लगेच खिशात हस्तगातीला रुपया एक बाहेर काढिला तोही तिथेच निक्षेपीला जाना तो केला सुमूर्त शिव्या शापांचा वर्षाव झाला त्याही मनी बहु घाबरला प्रसंग बहु बिकट आला प्रकार घडला कैसा हा जनलोक विस्मयापन हे काय आज आहे दुश्चिन्ह तात्या पाटलावरील हे विघ्न होईल निवारण कैसे की भागोजी शिंद्याने धीर दिला हळूहळू पुढे सरकला तोही ऐताच सापडला यथेष्ट घुमसिला बाबांनी माधवरावही हाती लागले तेही विटांचा प्रसाद पावले जे मध्यस्थी करावया गेले वेळीच अनुग्रहिले बाबांनी बाबा पुढे जाईल कोण केविता त्याची करावी सोडवण म्हणता क्रोध ईशीन झाला शमन बाबांचा तात्काळ गुकानदार बोलविला जरी काठी फेटा आणविला स्वयता त्याच्या डोक्यास बांधविला शिरपाव दिदला जणू त्यास आश्चर्यचकित लोक झाला काय कारण या रागाला किमर्थ तात्यावरी हा हल्ला केला गिल्ला बाबांनी कोपास चढले किंनिमित क्षणात पाहता प्रसन्नचित यातील कारण यत किंचित कोणासी विदित होईना कधीच असत शांत चित्त प्रेमे गोष्टी वार्ता वदत कधी न लागता निमिष वा निमित्त शुद्ध चित्त अवचित असो ऐशा या बाबांच्या गोष्टी एक सांगता एक आठवती सांगू कोणती ठेवू कोणती प्रपंच वृत्ती बरविना करवेन मज ही अवघ आवड निवड जैसी जीला मिळेल सवड तैसी ती श्रोत यांची होड श्रवण कोड पुरविल पुढील अध्यायी करावे श्रवण वृद्धमुख श्रुत पूर्वकथन साईबाबा हिंदू की यवन करू निरूपण यथामती दक्षिणामिषे घेऊन पैसा जीर्णोद्धारात लाविला कैसा धोती पोती खंड दुखंडसा देह कैसा दंडित कैसे परार्थ विचित कष्ट निवारित भक्त संकट पुढील अध्यायी होईल स्पष्ट श्रोते संतुष्ट होतील स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते रामजन्मोत्सवादी कथन नाम षष्ठो अध्याय संपूर्ण